नमस्कार. आपल्यापैकी प्रत्येकाला एक गोष्ट माहिती आहे, की आपली काही ना काहीतरी एक ओळख असते. उदाहरणार्थ सरकारकडे आपली ओळख असते ती बोटाचा ठसा किंवा बँकेत आपली जी ओळख असते ती म्हणजे आपली स्वाक्षरी. पण जर का मी असं म्हटलं तुम्हाला, की तुमची आणखीन पण एक ओळख आहे, आणखीन पण एक स्वाक्षरी आहे, आणखीन पण एक ठसा आहे, तो फक्त चेहरा नाही, पण तुमचा आवाज आणि किंबहुना ह्या विषयावरच कधी कोणी काम नाही करत. अर्थात ह्या विषयावर काम करण्यासाठी म्हणून जे काही आहे त्याला म्हणतात व्हॉइस कल्चर किंवा स्वरसाधनाशास्त्र. दुर्भाग्यवश आपल्या इथे रीडिंग स्किल म्हणजे वाचन कौशल्य, अभिवाचन किंवा मांडणी कशी करता वगैरे वगैरे ह्याला व्हॉइस कल्चर म्हणून विकलं जातं. त्याने काहीही फरक पडणार नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाला काही पत्रकार व्हायचं नाही किंवा टी व्हीवर जाऊन बातम्या द्यायच्या नाही आहेत. तुम्हाला तुमच्या आवाजाचा ठसा उमटवायचा आहे आणि मग त्यासाठी जे आहे त्याला म्हणतात लॅरिंजो फिजिओथेरपी किंवा कंठस्थ स्नायूंना बळकट करणं आणि त्याच्यामध्ये एक नादमाधुर्य निर्माण करणं. आणि हे सहज शक्य आहे. हे कसं केलं जातं तर ते सांगतो. एकूण 19 प्रकारचे व्यायाम असतात. त्यातल्या पहिल्या सत्रामध्ये जे व्यायाम येतात ते प्रामुख्याने श्वसनक्रियेशी संबंधित असतात आणि आवाजाचा मूलभूत पाया म्हणजे आपले लंग्स किंवा आपली फुफ्फुसं. कोविडमध्ये सर्वात जास्त त्रास होतो तुमच्या आवाजावर, कारण आपली फुफ्फुसांच्यावर तो अटॅक करतो. त्यामुळेच की काय व्हॉइस कल्चरचे व्यायाम हे मुळातच श्वसनक्रियेपासून आणि लंग्सना किंवा फुफ्फुसांना बळकट करण्यापासून सुरू होतात. म्हणजे आहे की नाही मोठा फायदा. शिकायला येतो आपण आवाज जोपासनाशास्त्र, पण बरोबर आपण घेऊन जातो ते शरीर क्रिया विज्ञानशास्त्र सुद्धा. त्याबरोबर दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाजाची पट्टी किंवा पातळी कशी बदलावी, ती कशी ताब्यात घ्यावी ह्याचे भाग शिकतो. आवाजाचं प्रोजेक्शन म्हणजे आवाज पोहोचणं जो पोहोचत नाही आणि त्याच वेळेला श्वास वाढणं, दमसास वाढवणं ह्याचे भाग होतात. त्या व्यतिरिक्त मी नेहमीच म्हणतो म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल किंवा जमेल असा साधा सोप्पा एक मस्त व्यायाम असतो, ज्याच्यामुळे आवाजातला घुमारा किंवा सहनाद निर्माण व्हायला लागतो. हे 4 व्यायाम दुसऱ्या सत्रात येतात. तिसऱ्या सत्रामध्ये मात्र आपण मूलभूत स्वराकडे जातो म्हणजे आद्य स्वराकडे. मग तो आद्य स्वर निर्माण कसा करायचा, त्याच्यासोबत आवाजाला पैलू पडणारे आणखीन 2 व्यायाम असतात, ज्याच्यामध्ये श्वास वाढवायचे काही व्यायाम आहेत आणि इन्स्टंट प्रोजेक्शन म्हणजे ताबडतोब आवाज उचलायचा कसा ह्याचेही व्यायाम आहेत. हे विशेषतः गायकांना किंवा बऱ्याच वेळा आपल्या वरच्या पट्टीत बोलावं लागतं आणि नंतर आवाज बसायला लागतो ना, तसं होऊ नये म्हणून. चौथ्या सेशनपासून मात्र तुमचा आवाजाचे व्यायाम जे आवाजाचा भाग आहे तो बदलतो, ज्यामध्ये घुमारा निर्माण करण्यासाठीचा पहिलं नादमाधुर्य निर्माण करणं आणि ॲक्च्युअल म्हणजे खरोखर आपल्या त्या मसल्सना व्यायाम देण्यासाठी एक फिजिओथेरपीचा व्यायाम. आणि 5व्या सत्रामध्ये घुमारा सहनाद निर्माण करणारा अद्वितीय व्यायाम जो कठीण आहे, पण तो कठीण असला तरी काळजी करू नका, मी सांगतो तुम्हाला काय करणार होतो आपण ते. आणि 6व्या शेवटच्या सत्रामध्ये आपण व्यंजनांसाठीचे व्यायाम सोबत व्यासपीठावर याची थोडीशी भीती वाटते ती कशी काढावी याचाही काही प्रयोग असेल. अर्थात ह्या कोर्सच्या सोबत मी आणखीन काहीतरी देतोय, ते म्हणजे सूत्रसंचालन आणि निवेदनाची एक गुरुकिल्ली. आणि गुरुकिल्ली इतकी चांगली आहे की एकदा का तुमच्या हातात सापडली की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही कोणाची ओळख करून देणं असो, सूत्रसंचालन करणं असो, निवेदन करणं असो, सगळीकडे एकच फॉर्म्युला लागतो. किंबहुना परस्परांशी बोलताना सुद्धा तो फॉर्म्युला वापरलात ना तर तुम्ही प्रभावशाली बोलता असं वाटायला लागतं. अर्थात ही 6 सत्र झाली म्हणजे झालं असं नाही आहे, सुरू झाले. तुम्ही या क्रमांकावर फोन करून पैसे कुठे कसे भरायचे ते विचारून घ्या आणि ताबडतोब भरून नोंदणी करा. आणि माझा एक दुसरा स्वभाव आहे, मी जे सांगतो त्यापेक्षा नेहमीच जास्त देतो.